हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलला। चला तर आज आपण पाहूया व्हिडिओमध्ये जी की वेस्टेड आपल्याकडे बॉक्स वगैरे असतं तर त्याचे जे काही पुठ्ठे वगैरे असतात ते टाकून न देता आपण त्याच्यापासून वॉल हँगिंग क्रिएट करूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी कागदाचे पुठ्ठे असे स्क्वेअर आकारमध्ये 2 कापून घेतलेले आहे। त्यानंतर तुम्हाला जो काही आवडता कलर पेपर असेल ज्याच्यापासून तुम्हाला वॉल हँगिंग क्रिएट करायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। रेड, ऑरेंज, मी इथं ब्लॅक घेतलेली आहे। आपल्याला सेम साइजचं पूर्णपणे आपल्याला पेन्सिल वगैरे आखून ते कापून घ्यायचं आहे। तर इथे मी कापून झाल्यानंतर स्टिक करते, इथे बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर मिरर वर्क करायचं आहे। जर तुमच्याकडे कुंदन्स असतील, जे काही स्टिक करायचं असेल तुम्हाला स्टोन्स वगैरे, ते तुम्ही स्टिक करू शकता। मी तर त्यानंतर मिरर्स वगैरे स्टिक करते। हे पहा, हे झाल्यानंतर कलर पेपर स्टिक केल्यानंतर इथे मी वेगवेगळ्या आकाराचे मिरर्स घेतलेले आहे आणि ते स्टिक करते। ते स्टिक केल्यानंतर आपल्याला त्यानंतर अजून दुसरे कुंदन्स वगैरे असेल तर तेही डेकोरेट करायचं आहे। तुमच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे असेल काही डिझाईन्स करण्यासारखे तर तुम्ही ॲज अ शोपीस म्हणून त्याला स्टिक करू शकता। पण आपल्याला हे वेस्टेडपासून क्रिएट करतोय क्राफ्ट, त्यासाठी आपल्याला जे काही घरातले न लागणारे मटेरियल्स असेल तेही तुम्ही यूज करू शकता ॲज अ शोपीस म्हणून। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसत आहे ते। ॲट द फायनल लुक ते सुद्धा खूप सुंदर दिसते। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तुमच्याकडे वेस्टेड घंटी वगैरे असेल वॉल हँगिंगचे उरलेले आधीचे, ते तुम्ही त्याला स्टिक करू शकता जेणेकरून ते अजून जरा छान दिसेल। मला खूप आवडतं असं जे काही वेस्टेड मटेरियल असतात त्याच्यापासून बेस्ट मटेरियल बनवण्यासाठी। तर तुम्हाला देखील आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणकोणते क्राफ्ट्स बनवले असेल तेही कळवा जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये बनवेल। ॲट द फायनल एंड बघा, खूप सुंदर दिसते वॉल हँगिंग। तुम्ही तुमच्या घरात सुद्धा लटकू शकता बनवून। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।